प्रेम बीम सब झूठ. बिसण्याच्या पाणठेल्यात परशा धापा टाकत धावत धावत येत कसाबसा बोलत होता. पण त्याचं म्हणणं तोंडाच्या बाहेरही पडणं अशक्य झालं होतं. अगदी घाबरलेला परशा कुत्र्याने लहकावे तसाच लहकत होता. पाणठेल्यात उभी असलेली चौकडीवरील लोक त्याकडे एकसारखी पाहू लागली. तेव्हाच पलीकडच्या गल्लीतून रडारडीचा आवाज गुंजला आणि घराघरातून काही लोक शिलाच्या घराकडे धाव घेऊ लागली. काहीतरी विपरीत घडले असे साऱ्यांना वाटत होतं. बिसण्याने आपल्या तोंडात फुकलेला खर्रा पिचकरी सोडत बाहेर फेकला. एका दमातच त्याला बघून जवळ येताच म्हणलं, "का झालं बे, असं लहाकतेस तर?" आणि त्याकडे एकटक पाहतच राहिला. परशाला छातीत पक्कीच धाप लागली होती. कसाबसा स्वतःला सावरत तो बोलू लागला, ती शेवंता मेली." परशाला दरदरून घाम फुटला होता. त्याची बोबडीच वळली होती. शेवंता मेली एवढंच सगळ्यांना कळलेलं होतं. कशी मेली, का मेली, कधी मेली असे अनंत प्रश्न आता सर्वांच्या मनात घर करून गेलेले. परशा धापा टाकतच तिथे बसला. तेव्हाच पाणठेल्यावरील 8-10 माणसं काही समजून घ्यायच्या आतच शिलाच्या घराकडे धावली. 50-60 घरांचे ते गाव, 2च लहान लहान गल्ली आणि 2 पानटपरीची दुकानं, 2 किराण्याची दुकानं, बस एवढंच. सगळी लोक शेतीवाडीची कामं, मजुरीची कामं करणारी. गावात गट ग्रामपंचायत, 7वी पर्यंतची शाळा, त्यात 4 गुरुजी, पुढच्या वर्गाला 4 कोसावर शिकायला जावं लागे. गावात त्याची खबर त्याला, त्याची खबर याला नेमकी असायचीच. गावात कोणतीही गोष्ट लपून राहणं म्हणजे अशक्यच होतं. पण शिलाच्या शेवंताची गोष्ट इतक्या सालापासून दबून राहिली हे एक कोडच होतं. याचं साधंसं गावात नवल वाटायचं. परशा तिथंच थंडगार होऊन पडला होता. बाजूच्या लिंबाच्या झाडाचा गारवा मात्र त्याला एवढा जिवंत ठेवण्यास पुरेसा होता. हेच बरं झालं होतं. एखाद्यानं चांगला देशीचा अर्धा खंबा पोटात रिचवून झोपला असावा असंच आता त्याला बघून वाटू लागलेलं. पण त्याच्याकडे आता लक्ष द्यायला कोणीही तिथे नव्हते. त्याचं डोकं हळूहळू बधीर होत होते. शेवंता, आपली आई शिलासह 2घीच मायलेकी टिनाच्या या खोपटात राहायचे. बाप मेल्याला एक तप झाला असेल. पोटाच्या आजाराने तो गेलेला. तेव्हा शेवंता 5-6 सालाची, पहिली दुसरीत असेल. तिला कुणी भाऊबंदही नव्हते. सगळे चुलत नातेवाईकच. आई शेतात राबत आयुष्याचे दिवस कसे बसे समोर ढकलत होती. वनभूत करीत घर चालवायची. शेवंता आता नुकतीच 18 वर्षांची झाली होती. 12वीत नापास झाल्यामुळे तिने शाळा सोडलेली. अमदा चांगला वर मिळाला तर लग्न उरकून घेऊ असे आईला वाटायचे. शेवंताचे 4 हात केले की झाले, संपलेच जीवन, एवढ्या करीताच तिचे जगणे होते. पण लग्नाची गोष्ट निघाली की शेवंताच्या डोक्यावर आठ्या पडायच्या. लग्न होऊन सासरी जाणं तिला पसंत नव्हतं असंही नव्हतं. शेवंताच्या घरासमोरच्या परशाशी शाळेत असतापासूनची तिची प्रेमसंबंध जुळलेले. पण ही गोष्ट आजतागयात कुणालाही ठाऊक नव्हती याचेच गावाला कोडे पडले होते. तिने त्याला माझ्याशी लग्न कर म्हणून अट घातली होती, नाहीतर तुझ्या घरात येऊन बसेन अशीही धमकी दिली होती. पण परशा दररोज तिला मायाबापाच्या धाकाने टोलवाटोलवी करीत होता. आईबापाच्या मंजुरीशिवाय त्याची तिच्याशी सूत जुळविणे अशक्य. तेवढेच काही सबळ कामधंदा नसल्यामुळेही तो तिला नाकारायचा. काही दिवस थांब मग करू असे म्हणत राहिला. पण आता अतीच झालेलं. शेवंताच्या पोटात परशाचे बीज उगवले होते. तरी पण परशा टाळत आहे हे बघून ती फारच चिडली होती. आता लग्न हा एकच पर्याय होता. यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. तिची आई वणीला गेली की परशा आवडाव बघून मागच्या गल्लीतून तिच्या घरात दररोज घुसायचा. तिला त्याची आणि त्याला तिची सवय जडली होती. आजही नेमका हेच हिरून तो घरात घुसला. पण शेवंता आता पोटात वाढलेले बियाणे बघून आज ना उद्या आपली बदनामी होईल याच चिंतेत होती. तिचा आज मूडही खराबच होता. ती परशाची वाटच बघत होती. परशा घरी येताच तिने त्याला लग्न केव्हा करतोस ते एकदाचे सांग, नाही तर धमकी दिली. परशाने तिला पुन्हा समजावले. आपण तालुक्याला जाऊन पाडून घेऊ असेही समजावले. पण तिला ते मान्य होणारे नव्हतेच. "अरे म्या 8वीत होती तेव्हापासून मले गोंजारत आहेस. रात्रंदिवस मायाशी लगट करून मले नासवलंस. म्या कितीतरी दिवस स्वतःले जपत राहिली आणि आता झाट उगवलं तर नाही म्हणतेस. चल आता तुझ्या मायबापाकडं." "पाय शेवंते, माले राग नको आणूस. माया मायबापाचे नाव नको काढूस. तुलेच तर गरज होती म्हणून तू माझ्याशी लगट केलीस. म्या थोडीच तुले जबरदस्ती केली." "अरे होय, पण आता तू तोंड फिरवून का फायदा?" "होय फिरवतो जा. म्या नाही करणार तुझ्याशी लग्न. वाटल्यास तर मेलीस तर."
परशा आणि शेवंताचे चांगलेच बिनसले होते. शेवंताने त्याच्या मर या शब्दालाच मनावर घेतलं. रागाच्या भरात धानावर मरायची कानोड्यात ठेवलेली फवारणी औषधं तिला दिसताच तिने गपकन पोटात ओतली. परशाने तिला अडवले, पण काहीही उपयोग झाला नाही. दोघांचीही असे भांडण सुरू असतानाच विपरीत घडलं होतं. परशाची आता चांगलीच टरकली. त्याला काही एक सुचेना. तिला मांडीवर घेत तो ढसाढसा रडू लागला. तिची नाडी बंद होत चाललेली. तोंडातून आता फेस येऊ लागलेले. परशाने एकटक तिच्याकडे पाहिले. बाजूलाच असलेली ती शिशी त्यानेही हातात घेतली. काही एक विचार करायच्या आतच त्यानेही तोंडाला लावली. थोडा वेळ तो तसाच बसून रडत राहिला. त्यालाही चक्कर येऊ लागली. त्याने तिला बाजूला करत उभे होत दारातून बाहेर पडला होता. पुढे पांठेला आणि तो ओरडतोय, ती शेवंता मेली. परशा घामाघूम झाला होता. बाजूच्या झाडात गपकन पडला. पण तिथले सारे शेवंताच्या घराकडे पळालेली. शेवंता घरात पडलेली. गावातील होती नव्हती सारी तिला बघायला आलेली. तिच्या आईला निरोप द्यायला शेताकडे कोणीतरी धूम ठोकत पळालेलं. रायबा पाटलाला समजताच त्याने तिला हात लावून पाहिलं. तिच्या नाडीचे ठोके मंद सुरू होते. अरे बघता काय, चालू आहे नाडी, जीव आहे, जा ट्रॅक्टर आण, दवाखान्यात घ्या, उचला उचला. रायबाने म्हणताच तिला 4 लोकांनी उचलली आणि तिची आईच्या आतच ट्रॅक्टर तालुक्याला निघालेलं. गावात कसे झाले, का झाले, आता याचीच चर्चा सुरू झाली होती. मात्र यांचे प्रेमसंबंध याबाबत कुणालाही ठाऊक नव्हतेच. सगळे आता आपापले तर्क लावत होते. इकडे परशाला बिसण्यानं परत येताच बघितले. परशा आता डोळे बंद करून तसाच थंडगार होत निजलेला. अबे तका झालं तुले, काहून असा झोपलास, चल उठ. बिसण्याने त्याला हात लावून उठविण्याचा प्रयत्न केला. आता 4 लोकही परत येत त्याकडे बघू लागलेले. जिकडे तिकडे शेवंताचीच चर्चा. काहून पेलं असन बे एड्रीन. एवढ्यात बिसण्या ओरडला, अबे हा बी मेला, यानंही पेलं असन एड्रीन, पाय ना कसा फेस टाकते ते. बिसण्याने त्याला बघतच म्हटलं. सगळे आता त्याकडे बघू लागली. रायबा पाटीलही ट्रॅक्टर घेऊन शेवंताले घेऊन गेलेला. शेताकडून शेवंताची आई रडत रडत येत असलेली. 4 लोकांनी त्याला उचलले. घ्या र याला दवाखान्यात म्हणत त्याला उचलले होते. कुणीतरी आपली मोटरसायकल आणली. त्याला मधात मांडून बिसनाही तालुक्याकडे निघाला होता. अखेर ते जीवाभावाचे मित्र होते ना. 2 दिवस उलटले. कसे बसे दोघेही बचावलेली. पोटातील विषासह परशाने शेवंताच्या पोटात सोडलेले प्रेमविष नाईलाजाने डॉक्टरच्या लक्षात येताच पडले होते. ती मोकळी झाली होती. दोघांच्याही तब्येतीत बराच आराम पडला होता. मात्र त्याच्या मायबापाला, तिच्या आईलाही आता सारी हकीकत समजली होती. गावात आता या लैला मजनूचीच गोष्ट जिथं तिथं सुरू असलेली. त्यांच्या शाळेतील गिरेपुंजे गुरुजीला माहिती मिळताच दवाखान्यात शेवंताला परशाला भेटायला आलेले. गुरुजींनी त्यांना 7वी पर्यंत शिकवलं होतं. दवाखान्यात आजूबाजूच्या बेडवरच दोघांनाही ठेवलेलं. दोघांचीही प्रकृती स्थिर झालेली. 1-2 दिवसात सुट्टी मिळणार होती. परशाचा बाप, शेवंताची आई दोघेही मुलांची प्रताप बघून हतपल होत एकमेकांकडे रागात बघत बसलेली. गुरुजीला बघून शेवंता आश्चर्यचकित होत त्यांच्याकडे बघत लाजली. गुरुजींनी तिच्याकडे बघितले. कशी आहे तब्येत? आता बरी आहे. बरं झालं थोडक्यात निभावले. ती स्मित हसत म्हणाली. पण शेवंता एवढे टोकाचे पाऊल घेणं म्हणजे? नाहीत का गुरुजी, तुमच्या शाळेत होती तेव्हापासून परशा मायावर. मग का करीन तर मी, आणि आता वेळ आली तर लग्नाले नाही म्हणत होता. मग आता परशा तयार आहेस का लग्नाले? परशानेही गुरुजींच्या बोलण्यावर स्मित हसला. कायचं तयार हाय, आधी कमवायची अक्कल आण म्हणा गुरुजी त्याले, मग कर म्हणा लग्न. ह्या अशा पोरीले म्या नाही घरात येऊ देणार. परशाचा शांत असलेला बाप एका दमातच भडकला होता. शेवंताची मायही जोरजोरात गुदमरलेला श्वास सोडत पोरीकडे पाहून भांडायला लागली. परशा शेवंता त्यांच्याकडे निमूटपणे बघत बेडवर निजूनच राहिली आणि गुरुजीने दवाखान्यातून काढता पाय घेतला.